वांज मनाला लागतो ना हा शब्द, तोडतो कुठेतरी आत. असं काहीतरी करून जातो की परत उभारी घेणं कदाचित शक्यच होत नाही. 2 अक्षर एका अनुस्वराला घेऊन दिमाखात समोर येतात. एका असह्य स्त्रीच्या, तिच्या भावना, तिच्या संवेदना यांच्यावर जोरदार वार करतो. तोही एका फटक्यात, मागचा पुढचा विचार न करता. तिला काय वाटेल? तिच्या मनाला लागेल का? तिला नकोय का मातृत्व? तिला नकोय का एका इवलीच्या शरीराची ऊब? तिला वाटत नसेल का की आपलाही पाहणा फुटावा, नाजूकशी पावलं घरभर चालावी? पण तिच्या वाटण्याचा विचार इथे करतोच कोण? ते दिसले की पटकन हा शब्द येतो. कुणी कुणाच्या कानात, तर कुणी तिला मुद्दाम ऐकू येईल असं, तर कुणी कहर करतो, टोमणा मारतो, तिच्या आधी जखमी मनावर पुन्हा शब्दांचे जखम करतो. मग ती बळावत राहते, नासूर बनते, सतत तिला त्या शब्दाची आठवण देत राहते. प्रिया अशीच होती, हळवी होती. आधी साधंच बोललं तरी डोळ्यात पाणी आणायची. मी पाहिले तिला रडताना, लपून लपून रडायची, ओला झालेला पदरही लपवायची. ती कुणाच्याही कसल्याच कार्यक्रमाला जायची नाही. कुणाचं बारसं, कुणाचं ओटीभरण, कुणाची सत्यनारायणची पूजा की कुणाचं लग्न नाही जायची. लोकांच्या विचित्र नजरा टोचतात म्हणायची. प्रत्येकजण तुटून पडत, काय ग अजून काहीच नाही का? अगं कुठं देवाबिवाचं तरी बघायचं, चांगलं डॉक्टरकडे जाताय की आपलं पैसाच पैसा करून बसताय? हे वांझोट पण फार बेकार बाई. असलं ऐकून प्रियाचा श्वास गुदमरायचा. त्यापेक्षा घरी थांबलेलंच बरं म्हणायची. परवा शेजारच्या काकूंकडे त्यांच्या वहिनींची सून आली होती. तिचं गोंडस बाळ घेऊन प्रियाही तिथे गेली होती. तर काकूंनी तिची ओळख कशी करून द्यावी? म्हणाल्या, ही प्रिया, 11 वर्ष झाली लग्नाला पण अजून काहीच नाही. वांझोट पण नशिबी आले पोरीच्या. प्रियाला कुणीतरी बेसावध असताना दगड मारल्यासारखं वाटून गेलं. हल्ली कुठे जात नाही, दिवसभर खोलीत अंधार करून पडून असते, कुणाशीही मन मोकळेपणाने बोलत नाही. बाबांची फार आठवण येते तिला. एका शब्दानेही प्रियाला न दुखावणाऱ्याने तिला कसल्याच गोष्टींनी दुःख होणार नाही याची काळजी घेणारे तिचे बाबा हल्ली प्रियाला फार फार आठवतात. तिला बोलावंसं वाटतं त्यांच्याशी, भेटावंसं वाटतं त्यांना, पण टाळते. जीवावर दगड ठेवून ओठांवर आलेला शब्दही मागे फिरवते. बाबांचा आधार होता तिला, पण प्रियाला वाटायचं त्यांची आजोबा होण्याची इच्छा ते पूर्ण करू शकत नाही. त्यांना प्रियाचं बाळ खांद्यावर बसवून गावातल्या वाण्याकडचं मोठं चॉकलेट द्यायचं असं म्हणायचे. गेल्या 4 वर्षापासून बाबा तिच्या घरी येत नाहीत. तिच्या घरचे त्यांच्यासमोर तिला वांज म्हणायचे. असलं सोंग आमच्या पदरात जाणून बुजून बांधले म्हणायचे. तिच्या बाबांना सहन व्हायचं नाही. तिला स्वतःच्या समोर रडताना पाहून काळजात तुटायचं त्यांच्या. पण हल्ली प्रियाच्या बाबांच्या समोर अजिबात रडायचं नाही ठरवलं होतं. फायदा तर काहीच नव्हता या ठरवण्याचा, कारण बाबा तिच्या घरी परत येणार नाहीत हे तिला मनोमन माहीत होतं. स्त्रीचं मन शेवटपर्यंत आशा सोडत नाही, खरंच सोडत नाही. आणि का सोडावी तिने ती आशा? एकच अशी गोष्ट की जी स्त्रीचं मन बांधून ठेवते. तशीच आणखीन एक आशा प्रियाला होती. कधीतरी तिच्या ओटीत देव लहानसं बाळ देईल. तिच्या मांडीवर छोटंसं शरीर ममतेच्या भावनेला बिलगून विसावेल. त्याचा हलकासा ओझरता स्पर्श तिला सुखाचं अत्युच्च शिखर गाठण्यात इतपत आनंद देईल. पण केव्हा केव्हा होणार असं? प्रिया आता सगळ्याच गोष्टींनी त्रासून गेली होती. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या दवाखान्याच्या वाऱ्या तिला असह्य होऊ लागल्या होत्या. पण तुषारकडे बघून ती हे सारं करायची. तिच्याहीपेक्षा बाळासाठी तुषारचा जीव जास्त आसुसलेला होता. त्याच्या तिच्याकडं असणाऱ्या अपेक्षाच तिला उपचारांसाठी बळ द्यायच्या. पण याच अपेक्षा कधी कधी प्रियाला ओझ्यासारख्याही वाटायच्या. त्या ओझ्याखाली प्रिया दबली जायची. मग प्रत्येक महिन्यात प्रेग्नेन्सीचा निगेटिव्ह येणारा रिपोर्ट तिला त्या अपेक्षाचं पाणी झाल्याचं जाणवून द्यायचा. स्वतःलाच दोष देत बसायची. दोष दोघातही नसताना तब्बल 11 वर्षांपासून बाळाची वाट पाहणारे तुषार आणि प्रिया कुठल्या पापाचं फळ भोगतोय असं म्हणून वर्ष, महिने आणि ओघाओघाने येणारे दिवसही घालवायचं. प्रियाला अजूनही आशा होतीच. प्रियालाच काय, पण तुषारलाही आशा होती. पण अपेक्षा, या अपेक्षांनी प्रियाची
मान अडकून टाकली होती. श्वास घेताना आणि घेतलेला सोडतानाही त्यात प्रियाला सुखाचा प्राणवायू मिळायचाच नाही. हा वायूसुद्धा तिच्याकडनं कसली तरी अपेक्षाच ठेवून आहे असं वाटायचं तिला. याहीपेक्षा वेगळी परिस्थिती प्रियाच्या सासूची होती. प्रियाचा स्वभाव मुळातच हळवा आणि सुंदर होता. तिच्या स्वभावगुणांनी 3 घरातली नाती छान जपली होती. तुषारच्या प्रेमानं तिला नात्यात गुंतायला सहज मदत केली. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस गेल्यावर तिच्या सासूने तिच्या मागे बाळाचा हट्ट धरला. तुषारला आणि तिलाही वाटू लागले की आता घरात छोटासा पाहुणा यावा म्हणून. पण प्रत्येक गोष्टीला वेळ हवाच असतो. वर्षभर वाट पाहिल्यानंतर त्यांनी डॉक्टरी उपचार चालू केले. त्यातही वाटच पाहायला लागायची. प्रत्येक महिन्याचे 28 दिवस उलटले की तिच्या सासूचं तिला सारखं विचारणं, प्रत्येक ठिकाणच्या देवांना भरमसाठ नवस करणं, बाळासाठी हे करेन ते करेन, अंगडी टोपडी बरंच काही. प्रिया कावरी बावरी होऊन जायची. तिला वाटायचं केवढीही स्वप्न आणि त्या स्वप्नात वावरण्याची, ती अनुभवण्याची स्वप्न बघणारी ही माणसं. नवीन काहीच नाही. बहुतेक घरोघरी जिथे स्त्रीला मूल होत नाही तिथे हे आणि हेच चालू असतं. कुठे तिला प्रेमाच्या बंधनात ठेवून अपेक्षेच्या गोड शब्दांनी मारलं जातं, तर कुठे तिला वांज सारख्या शब्दांनी टोचलं जातं. प्रियाला अशा तर होती, पण शेवटी माणूसच ती. घरातल्यांचं याच अपेक्षांनी आणि बाहेरच्यांच्या असल्या शब्दांनी तुटत चालली होती. कुणीतरी मग दत्तक घ्यायचा सल्ला दिला. त्यावर तुषार नाराज झाला. सासूबाई म्हणाल्या, दुसऱ्यांच्या कुलाच्या ज्योतीने आपलं घर उजायची काय गरज. मग यावर उपायही त्याच लोकांनी सुचवला. तुषारचं दुसरं लग्न. तुषारचं प्रियावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम होतं. दुसऱ्या लग्नाचा विचार करणंही तुषारला विश्वासघात केल्यासारखं वाटायचं. ते शक्यच नव्हतं. पण कुणी प्रियाला विचारलं का? तिला काय हवंय होतं नक्की? माणूस जेव्हा रोज रोज अंधारातनं चालू लागतो तेव्हा तो उजेडातनं चालायचाच विसरून जातो. प्रिया अगदी तसंच झालं होतं. हिरमसून गेली होती. प्रिया रोज नव्या दिवसाकडं आपलं एकच मागणं मागायची. येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी आशा बनून यायचा. पण हल्ली असं काहीच घडत नसल्यासारखं वाटू लागलं होतं. हसती खेळती प्रिया, सतत बडबडणारी प्रिया कुठेतरी हरवली होती. ती कुठे हरवली होती हे तिच्या घरातल्या आणि आजूबाजूच्या सगळ्याच लोकांना माहिती होतं. पण ते यातून बाहेर कोण काढणार? कुणाचा आधार तिला मिळणार? मातृत्वाच्या सुखासाठी तिचा जीव इतरांपेक्षाही कितीतरी पटीनं झुरतोय हे लोकांना काय कळणार? दत्तक मूल म्हणजे तुषारला दुसऱ्या कुणीतरी निपजलेलं मूल वाटत होतं, तर सासूला स्वतःच्या खानदानाचं नाव लावणारं, स्वतःच्या खानदानातच जन्म घेणार मूल हवं होतं. यात कुठेतरी प्रियाची होणारी घुसमट कुणाच्याही लक्षात येत नव्हती. प्रत्येक स्त्रीला आई होणं म्हणजे स्त्री जन्माचं सार्थक होणं. तिच्या स्त्रीत्वाला मातृत्वाची देवान दिलेली अनमोल भेट. पण ही भेट प्रत्येक स्त्रीच्या नशिबात असतेच असं नाही. मग जिला आई होता येत नाही त्या स्त्रीचं स्त्रीत्व इतकं कमी का लेखलं जातं? वांज, निपुत्रिक अशा शब्दांची टोचणी का दिली जाते? का त्यावेळी तिच्या मनातल्या स्त्री मनाला समजून घेतलं जात नाही? बाळाच्या जन्मासाठी स्त्री जेवढी जबाबदार तेवढाच पुरुषही असतो. तसं दुःख दोघांचंही सारखंच असतं. बाबा अशी हाक ऐकायला तुषारही कान तरसले होते. पण त्याच्या मनातही दत्तक मुलाबद्दलची कडी काही केल्या त्याला निघत नव्हती. त्याच एका कडेमुळं प्रियाच्या मनाचं दार तिला इच्छा असतानाही खोलता येत नव्हतं. प्रियाला फक्त बाळ हवं होतं. ते कुणी जन्माला घातले, का घातले याच्याशी तिला काही एक घेणं देणं नव्हतं. आई या जिवंत शब्दानंच तिला आपलं सुख पदरात भरभरून घ्यायचं होतं. नाजूकशा ओठातून निघणारे बोबडे बोल ऐकून त्यांना समजून घेण्याचा निरागस प्रयत्न तिला करायचा होता. त्याला इवलेसे घास भरवायचे होते. खूप सारे स्वप्न तीही पाहत होती. पण तिच्या स्वप्नांना एक बांध होता. मुक्तपणे बघताही न येणारी स्वप्न उराशी बाळगण्याचं धाडसच म्हणायला हवं. स्त्री कधीच वांज नसते. तिच्यातली ममता नेहमी जागी आणि जिवंत असते. स्वतःच्या पोटी जन्म दिला नाही म्हणून ती वांज असणं किती हे अडाणीपणाचे विचार, तिची तळमळ कुणालाही सांगून समजण्यासारखी नसते. आभाळाभर मायेचं पांघरून छोट्याशा पिल्लावर घालायची आस ही ममतेला असतेच.
त्याच पिल्लावर ऊन पावसातली तग धरून राहणाऱ्या झाडासारखी सावलीही तिला धरायची असते. पण त्यासाठी तिला ते पिल्लू आपलंच हवं, आपल्याच रक्तामासाचं हवं. हा अट्टहास का? कशासाठी? प्रिया ही अशाच वातावरणात गुदमरली होती. तुषारच्या प्रेमाचा विळखा सोडवत नव्हता. त्याच्या अपेक्षेचं ओझं खांद्यांना पेलवानसही झालं होतं. पण त्या परिस्थितीत तुषारला समजावण्याचा प्रयत्न मात्र ती करू शकली नाही. तिला वाटायचं त्याच्या मनातलं त्याने मोकळेपणाने सांगितलं. त्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही, मग त्याच्या भावनांचा जीव घेण्याचा अधिकार मला नाहीये. मग त्या स्वतःच्या स्वप्नांची पंख जळून राग झाली तरी चालतील. अंधाऱ्या खोलीत स्वतःला जखडून घेणाऱ्या अशा कितीतरी प्रिया आहेत. कितीतरी प्रिया लोकांच्या जळजळीत शब्दांचे घाव सोसतात. अगदी स्वतःला वाळीत टाकून घेणे इतपत वेळ त्यांच्यावर येते. मूल जन्माला घालण्यासाठीच स्त्रीचा जन्म असतो, नाहीतर तिच्या स्त्री होण्याचा काहीच फायदा नाही असं समजणाऱ्या या समाजाला त्या स्त्रीच्या अंतर्मनातल्या वेदना कधी कळणार? कधी तिच्याही श्वासात तिच्या अपेक्षांची वर्दळ, त्यांची चाहूल असते हे तिला वाज म्हणणाऱ्या लोकांना कसं कळणार? तिला बोलता येत नाही, पण तिच्या आसवांचा प्रत्येक थेंब आक्रोश करून सांगत असतो की मलाही आई व्हायचंय, मलाही मातृत्वासारखं देणं जपायचंय, मलाही माझ्या बाळाला जोजवायचंय, मलाही आई व्हायचंय, मलाही आई व्हायचंय. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.